सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. एक असा महिना जो 3 वर्षातून फक्त एकदाच येतो आणि त्याचे नियम इतर सर्व महिन्यापेक्षा वेगळे असतात. 33 दिवस, एक पवित्र संधी आणि अनंत पुण्य. 33 दिवसाचा हा पवित्र काळ आयुष्य बदलू शकतो, पण कसं ते शेवटपर्यंत नक्की पहा. 3 वर्षातून फक्त एकदाच येणारा हा महिना इतर सर्व महिन्यापेक्षा वेगळा आणि अत्यंत शुभ मानला जातो. पण खरंच माहिती आहे का, 33 दिवसामध्ये केलेले छोटेसे पुण्यही एक मोठं फळ देतं. तो साधारणतः 29 किंवा 32 दिवसाचा असतो. त्याचा कालावधी सूर्य चंद्र गणनेच्या फरकांमुळे ठरतो असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि असं शास्त्रात असं सांगितलं नाही की अधिक महिना 33 दिवसाचा असतो, असं थेट काही उल्लेख केला नाही. फक्त 33 दिवस पुण्यकर्म करा दिवस या महिन्यात असं सांगितलेलं आहे. म्हणजे हे लोक परंपरेत काही ठिकाणी अधिक मास 33 दिवसाचा सांगितला जातो. का सांगितला जातो? लोक परंपरेत अधिक मासाला 33 कोटी देवताचे प्रतीक म्हणून 33 दिवसाची साधना सांगितलेली आहे. आपल्या भारतीय परंपरेमध्ये काळ आणि वेळ याला खूप असा खोला अर्थ आहे. साधारणपणे आपले महिने रेग्युलरचे जे महिने असतात ते 30 किंवा 31 दिवसाचे असतात, 28 दिवसाचे असतात. म्हणजे फेब्रुवारी 28 दिवसाचा असतो. म्हणजे 30, 31, 28 असे दिवस असतात एका महिन्याचे. काही महिने लहान असतात, काही थोडे मोठे. पण 3 वर्षातून एक असा विशेष काळ असतो ज्याला आपण म्हणतो अधिक मास. हा एक असा पवित्र महिना आहे जो चंद्रगणनेनुसार ठरतो आणि तो साधारणतः रिअल पाहिलं तर 29 किंवा 32 दिवसाचा असतो. पण आपल्या लोक परंपरेमध्ये आणि भक्ती भावनेमध्ये या काळाला आणखी एक सुंदर दृष्टिकोनातून पाहिलं जातं. काही ठिकाणी या पवित्र काळाला 33 दिवसाची साधना असं म्हटलं जातं. कारण काय की 33 कोटी देवताचे प्रतीक म्हणून हा काळ भक्ती, जप आणि व्रतासाठी विशेष मानला जातो. आपण अधिक महिना आल्यानंतर, अधिक महिना संपल्यानंतर सुद्धा अमावस्येला हा अधिक महिना संपतो. संपल्यावरही 3 दिवस पुढे हे आपण व्रत नियम आपण जे करतो अधिक महिन्याचे, कोणी म्हणजे नक्त करतं, भुक्त करतं, कोणी धरणं पारणं करतं, कोणी जे आपले व्रत नियम असतात ते आपण अमावस्येनंतर 3 दिवस पुढे तसेच करायचे. म्हणजे 33 दिवस आपण हे करायचं. कारण काय की 33 कोटी देवताचं प्रतीक आहे म्हणून आपण हे 3 दिवस पुढे पाळायचे. या दिवसामध्ये अनेक लोक दररोज पूजा अर्चना, व्रत, नामस्मरण, सेवा करतात. या काळाचा उद्देश फक्त नियम पाळणे नाही, स्वतःला आतून शुद्ध करणे सुद्धा आहे. अधिक मास आपल्याला शिकवतो जीवनात थांबून स्वतःकडे पाहणे तितकेच महत्वाचे आहे. धावपळ, ताण आणि रोजच्या जीवनातील गडबड थांबून आपण देवाशी, आपल्या विचाराशी आणि आत्म्याशी जोडू शकतो. शास्त्रानुसार हा एक स्वतंत्र असा चांद्रमास आहे आणि त्याचा कालावधी 29 किंवा 32 दिवसाचा असतो. म्हणजे 33 दिवस ही संकल्पना शास्त्रीय नियम नसून लोक परंपरेतील एक प्रतिकात्मक आणि भक्तिभाव वाढवणारी कल्पना आहे. म्हणजेच ही लोक परंपरा आहे. म्हणजे काही काही ठिकाणी पाळतात, असं प्रत्येक ठिकाणी 33 दिवस पाळतात असं नाहीये. काही काही ठिकाणी अजूनही 33 दिवस पाळलं जातं. म्हणजे अमावस्येनंतर 3 दिवस पुढे हे नियम, व्रत नियम चालू ठेवतात. म्हणजे एकूण 33 दिवस. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 30 किंवा 31 दिवसाचे महिने आपण रोज जगतो. काम, धावपळ, चिंता, जबाबदारी यामध्ये आपण हरून जातो. पण हा विशेष काळ अधिक महिना आपल्याला एक वेगळी संधी देतो, थांबण्याची, विचार करण्याची आणि स्वतःकडे पाहण्याची. लोक परंपरेत या काळाला 33 दिवसाची साधना आहे असं म्हटलं जातं, जिथे भक्ती, जप, व्रत याला विशेष असे महत्व जाते. उन्हाच्या तडाख्यात तप्त झालेली पृथ्वी आणि त्यात एक पवित्र तेजस्वी महिना आणि उन्हाच्या तडाख्यामध्ये झाली आणि त्यात एक तेजस्वी महिना म्हणजे हा अधिक महिना आपल्या उन्हाळ्यात आलेला आहे. म्हणजे अधिक महिना कधीही येऊ शकतो, असं नाही की उन्हाळ्यातच येतो. अधिक महिना कधीही येऊ शकतो, कधी चातुर्मासामध्ये सुद्धा येतो, कधी म्हणजे त्याच्या नियमाप्रमाणे, म्हणजे त्याचे जे असतात अधिक महिना जे चंद्रमासाचे त्याप्रमाणे येतो. आता ह्यावेळेस आपल्याला अधिक महिना उन्हाळ्यात आलेला आहे. हे त्याच्यामुळं आपण ह्या अधिक महिन्यात जलदान, वस्त्रदान, जलदान, छत्रीदान हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. ते आपण अधिक महिन्यात करावे. कारण काय की हे विशेष असं पुण्यदायी असं मानलेलं आहे.
कारण रक्तक्त ऊन असतं. उन्हात आपण जर एखाद्याला पाणी पाजलं तर त्याचा आत्मा थंड होतो आणि तो मनोमनी आपल्याला आशीर्वादच देतो. त्यामुळे अधिक महिन्यात जलदान, वस्त्रदान, अन्नदान, सगळ्यात महत्त्वाचं जलदान अवश्य करावं. ह्याप्रमाणे आपण जे व्रत नियम करतो तर ते अधिक महिन्यामध्ये अधिक अमावस्यानंतर सुद्धा 3 दिवस पुढे चालू ठेवायचे, अशी आपली लोकपरंपरा आहे आणि काही काही ठिकाणी अजूनही पाळलं जातं. जय पुरुषोत्तम मास. जय पुरुषोत्तम.